हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मटार पनीर। तर सगळ्यात आधी मी इथे वाटाण्याचे दाणे घेतलेले आहेत 1 वाटी आणि थोडंसं इथे पनीर घेतलेलं आहे। तर हे आपण थोडेसे उकळून घेऊयात। एक 5 ते 7 मिनिटांनंतर हे वाटाणे व्यवस्थित उकळून जातील। त्यानंतर आपण पनीरचे छोटे छोटे काप करून घेऊयात। इथे छान पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता गॅस चालू करूयात आपण। त्यानंतर गॅसवरती एक तवा ठेवून देऊया। तवा छान 2 मिनिटात गरम होईपर्यंत आपण त्यावरती तेल टाकून घेऊयात। एक उकळी तेल टाकून घेऊयात आपण त्यावरती, कारण की आपल्याला त्यावरती पनीर थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत। तोपर्यंत आपले वाटाणे इथे शिजत आहे। तवा गरम झालेला आहे, त्यावरती आता आपण हे पनीरचे काप टाकून घेऊयात। मस्तपैकी हे फ्राय करूयात। यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले टाकून घेऊयात। खडे मसाल्यामध्ये मी लवंग, मिरे आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, त्यामुळे ते पनीरला व्यवस्थित सुगंध येतो। एक 2 मिनिटं याला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। पनीर छान फ्राय करून झालेला आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपले वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत आपण पनीरसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। सगळ्यात आधी मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक साईजचा, एक बारीक साईजचा कांदा घेतलेला आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेला आहे, थोडंसं कोथिंबीर घेतलेला आहे आणि एक तुकडा अद्रकचा घेतलेला आहे। मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे। आता आपण हे बारीक करून घेऊया। वाटाणा आपण बारीक केलेला आहे। चला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण चेक करूयात आपला वाटाणा शिजला आहे की नाही ते। हे बघा मंडळी, आपला वाटाणा व्यवस्थित शिजलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करूयात। आता तुम्ही म्हणसाल कढईमध्ये वाटाणा आणि बटाटे 2 होते, तर बटाटे कुठे गेले? तर बटाट्याला इग्नोर करा। कढई छान गरम झाली, त्यामध्ये आपण 3 उकळी तेल टाकूयात। तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं तुम्ही टाकू शकता। यामध्ये तेल छान गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊयात। एक 5 मिनिटं याला परतून घेऊयात आपण। छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात याला। वाटण छान परतून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये मसाले टाकूयात। यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे, गरम मसाला टाकलेला आहे 1 चम्मच, 2 चम्मच लाल तिखट पावडर टाकलेला आहे, धनिया पावडर 1 चम्मच टाकलेली आहे। टाकलेले मसाले 2 मिनिटं परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत छान। थोडंसं पाणी टाकूयात त्यामध्ये, म्हणजे मसाला छान आपला शिजून जाईल। व्यवस्थित तेल सुटलेलं आहे मसाल्याला। त्यानंतर आपण जे फ्राय केलेलं पनीर आहे ते टाकून घेऊयात त्यामध्ये। त्यानंतर शिजलेला वाटाणा टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे एक 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला छान तेल सुटेल। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूयात। मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं पाणी आपण टाकूयात। मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। यामध्ये तुम्हाला जसं लागते तसं तुम्ही ते पाणी ॲड करू शकता। आता याला छान उकळी येत आहे। आता याला छान उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यावरती हिरवंगार मस्त थोडंसं कोथिंबीर टाकूयात आणि त्यानंतर तुमचं पनीर मस्त तयार आहे। यावरती मस्त तेल सुटलेलं आहे। तुम्ही चपातीसोबत हे एन्जॉय करू शकता। थँक्यू।